स्वागत आहे युरोपमधल्या एका छोट्या आणि सुंदर शहरामध्ये, ब्रातिस्लावा. वेलकम टू ब्रातिस्लावा. ब्रातिस्लावा ही स्लोवाकियाची राजधानी आहे. इथे फिरण्यासाठी आमच्याकडे 2 दिवस आहेत आणि ह्या 2 दिवसात आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत शक्य तितक्या प्रेक्षणीय स्थळांवर. तर चला सुरू करूया. तर ब्रातिस्लावामध्ये सगळ्यात पहिली जागा जी आम्ही बघणार आहोत ती म्हणजे ब्रातिस्लावा कासल. त्या तिकडे माझ्या समोरच तो भव्य दिव्य असा कासल आहे. 9व्या शतकात हा कासल बांधण्यात आला होता. जेव्हा तो बनवला तेव्हा तो गॉथिक स्टाईलमध्ये बांधण्यात आला होता आणि कालांतराने त्याचं रिनोव्हेशन झालं तेव्हा तो रेनिसान्स स्टाईलमध्ये रिनोव्हेट करण्यात आला आणि आजच्या स्थितीला तो बोरोक शैलीतला कासल आहे. डॅन्यूब या नदीवर नजर ठेवणारा हा किल्ला शतकानुशतके राजवाडा, सैनिकी तळ आणि संग्रहालय म्हणून वापरण्यात आला. याच्या 4ही कोपऱ्यांवरील मनोरे त्याच्या आयताकृती रचनेला अधिक आकर्षक बनवतात. किल्ल्याच्या आवारातून ब्रातिस्लावा शहराचे अप्रतिम दृश्य दिसते. आज हा किल्ला देशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून जपला जातो आणि पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशातून आत गेल्यावर भव्य बरोक शैलीतील रुंद जिने आणि सुंदर आर्केड गॅलेरिया दिसतो, जे त्याच्या शाही इतिहासाची झलक देतात. दुसऱ्या मजल्यावर स्लोवाक नॅशनल म्युझियम आहे, जिथे प्राचीन अवशेष, कलाकृती आणि स्लोवाकियाच्या इतिहासातील मौल्यवान वस्तू बघायला मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेला ट्रेजर चेंबर आहे. इथे दागिने, ऐतिहासिक वस्तू आणि प्रागैतिहासिक काळातील खजिना जपून ठेवला आहे. किल्ला आतून तर सुंदर आहेच, पण माझ्या मते तो 14 युरोच्या वर्थ नाही. त्याऐवजी तुम्ही तो किल्ला बाहेरूनच बघा आणि किल्ल्याच्या समोरून दिसणारा डानूब या नदीचा व्ह्यू किंवा पाठीमागे असलेले गार्डन मोफत एन्जॉय करा. ब्रातिस्लावा कासल बघून झाल्यानंतर आम्हाला जाम भूक लागली होती आणि म्हणूनच आम्ही एका ट्रेडिशनल स्लोवाक रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. चांगलं होतं तसं ते रेस्टॉरंट. आणि त्यानंतर आम्ही फक्त ओल्ड टाऊनमध्ये फेरफटका मारतो आहे. जे समोर येईल ते बघत जातो आहे. आजच्या दिवसाचा असं काही विशेष प्लॅन नाही आहे. बघूया आम्हाला आणखीन काय काय बघायला मिळतं आहे. चला तर ओल्ड टाऊनमध्ये असलेल्या छोट्या छोट्या अट्रॅक्शन्सविषयी बोलू. मी जिथे बसलो होतो तो फाउंटन ओल्ड टाऊन स्क्वेअरमध्ये आहे आणि तिकडेच हा नेपोलियन बोनापार्टचा पुतळा बघायला मिळतो. 1805मध्ये नेपोलियनने ब्रातिस्लावाला भेट दिली होती आणि त्याची आठवण म्हणून हा पुतळा उत्तम फोटो स्पॉट आहे. ओल्ड टाऊन स्क्वेअरमध्ये आणखीन एक पुतळा आहे. ह्याला शून नाशी असं म्हणतात, पण सगळ्यात फेमस आहे तो म्हणजे क्युमिल, मॅन ॲट वर्क. याच्याविषयी 2 आख्यायिका आहेत. एक, हा कम्युनिस्ट काळातील वर्कर आहे ज्याला कामाची बिलकुल पर्वा नाही, आणि 2, हा मुलींचे स्कर्ट बघतोय. असे बरेच पुतळे ओल्ड टाऊनमध्ये आहेत, पण ह्या व्हिडिओमध्ये मी ते सगळे कव्हर नाही करणार. पण जर तुम्ही कधी ब्रातिस्लावाला गेलात तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणखीन कुठले कुठले पुतळे बघितलेत ते. आम्ही जेव्हा ब्रातिस्लावा शहराला भेट दिली तेव्हा ठिकठिकाणी लाईट अँड साऊंड शो आयोजित करण्यात आले होते आणि त्यासाठी शहरात बऱ्याच ठिकाणी अंधार केला होता. पुढे नाईट शो चालू आहे म्हणून एवढ्या भागात अंधार करून ठेवला आहे. मे बी जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला नव्हता तेव्हा ही शहरं अशीच दिसत असतील. मोस्टली सगळे लाईट शो फ्री होते, पण काहीसाठी तिकीट होतं. ते सगळे लाईट शो बघता बघता दिवस कसा संपला हे कळलंच नाही. दिवस दुसरा. आजच्या दिवसात आम्ही बरंच काही कव्हर करायचं ठरवलं होतं आणि सुरुवात केली ती UFO टॉवर पासून. हा टॉवर जमिनीपासून सुमारे 95 मीटर उंचीवर असून इथे पोहोचण्यासाठी हाय स्पीड लिफ्टचा वापर केला जातो. थोडा थोडा पाऊस चालू आहे, जोरदार हवा चालू आहे आणि खूप थंडी आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही आता थोडा वेळ इकडे आणखीन स्पेंड करू आणि खाली जाऊ. जास्त वेळ इकडे उभं राहायला जमणार नाही. इथून तुम्हाला ओल्ड टाऊन आणि न्यू टाऊन
या दोन्हीचे अप्रतिम दृश्य एकाच ठिकाणाहून पाहायला मिळते. UFO मध्ये एक रेस्टॉरंट आणि बार देखील आहे, जिथे तुम्ही कॉफी किंवा बिअरची मजा घेत घेत या शहराचा व्ह्यू अनुभवू शकता. तुम्ही ब्रातिस्लावामध्ये कुठेही असलात तरी मला असं वाटतं की तुम्हाला ब्रातिस्लावा कासल नजरेस पडेलच. पाठीमागे दिसतं. ऑल राईट, तिकडे पाठीमागे माझ्या UFO टावर आहे. इथे सध्या दिसत नसेल पण ब्रातिस्लावा कासल आहे आणि माझ्या समोर आहे सेंट मार्टिन कॅथेड्रल. जर ही जागा फुकट असेल तर आम्ही नक्कीच जात जाऊ. सेंट मार्टिन्स कॅथेड्रल हे ब्रातिस्लावातील सर्वात महत्त्वाचे आणि जुने धार्मिक स्मारक आहे. 16व्या ते 19व्या शतकात इथे हंगेरीच्या राजा आणि राणीचे अभिषेक करण्यात आले होते. कॅथेड्रलच्या टॉवरवर असलेला सोन्याचा मुकुट हा या ऐतिहासिक राज्याभिषेकाची आठवण करून देतो. प्रवेश मोफत आहे, तर चला आत जाऊन बघू. तसं बघायला गेलं तर सगळे चर्च सुंदर असतात आणि थोडे बहुत सारखेच असतात. कॅथेड्रलच्या आत प्रवेश करताच उंच कमानी, रंगीत काचांच्या खिडक्या आणि शांत वातावरण मनाला भारावून टाकते. आत अनेक लहान चॅपल्स आहेत, ज्यामध्ये ऐतिहासिक समाधी आणि शिल्पकला पाहायला मिळते. चला, हे कॅथेड्रल तर बघून झालं, आता पुढे काय? ओल्ड टाउनमध्ये आम्ही सेंट मायकल्स टावरला भेट द्यायला चाललो आहोत. ह्या टावरची उंची जवळपास 51 मीटर आहे आणि ह्यामध्ये 7 मजले आहेत. एंट्री फी 6 युरो आणि ह्याला लिफ्ट नाही आहे. पण वर पोचल्यावर जे दृश्य दिसते त्याने ते 6 युरो आणि ती दमछाक अगदी वसूल झाल्यासारखी वाटते. सध्या आम्ही सेंट मायकल्स टावरच्या व्ह्यूइंग गॅलरीमध्ये पोहोचलो आहोत. इथून तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू ब्रातिस्लावा टावरचा मिळतो. तो आहे तिकडे ब्रातिस्लावा कासल, जिथे आपण काल गेलो होतो. ते आहे UFO टावर. तो आहे तिकडे सेंट मार्टिन्स कॅथेड्रल आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला इकडून बघायला मिळतील. सध्या पाऊस पडतोय पण तरीही चांगलं वाटतंय. 6 युरो 6. आणि त्यानंतर पाऊस थांबला आणि आम्ही निघालो ते ब्ल्यू चर्चला भेट द्यायला. ब्ल्यू चर्चचं अधिकृत नाव आहे चर्च ऑफ सेंट एलिझाबेथ. नावाप्रमाणे या चर्चचा कलर ब्ल्यू आहे आणि हे ब्रातिस्लावामधलं मोस्ट फोटोग्राफ्ड लँडमार्क आहे. आम्ही गेलो त्या दिवशी आम्हाला ते चर्च आतून बघता आलं नाही, कारण त्या दिवशी ते चर्च सकाळी 6:30 ते 7:30 एवढ्याच वेळात उघडं होतं. ते आहे ब्ल्यू चर्च आणि आमच्या दुपारपर्यंतच्या सगळ्या टुरिस्टी ॲक्टिव्हिटी संपलेल्या आहेत. आज थोडी थंडी आहे, त्यामुळे काहीतरी गरम गरम पोटात टाकण्याची गरज आहे. तर याच्यानंतर आम्ही जाणार आहोत लंचसाठी आम्ही आलो आहोत ते एका ट्रॅडिशनल स्लोवाक रेस्टॉरंटमध्ये आणि ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे फ्लॅगशिप. आम्ही ऑर्डर केलं आहे ते ट्रॅडिशनल पोटॅटो डम्पलिंग्स. हे जे सफेद सफेद चीज दिसतं आहे ते आहे शीप चीज, जे इकडचं ट्रॅडिशनल चीज आहे. आणि त्यानंतर हे आहे पोक रिब्स. चला ट्राय करूया आणि बघूया किती टेस्टी आहे आमच्या ट्रेडिशनल डिशेस. खरोखर टेस्टी आहे. हे रेस्टॉरंट युरोपमधल्या मोठ्या रेस्टॉरंटपैकी एक आहे. तसंच इथे तुम्हाला पारंपरिक मातीच्या घराचं कायमस्वरूपी सगळ्यात मोठं संग्रहालयही बघायला मिळेल. ह्या छोट्या मातीच्या घरामधून 100 वर्षापूर्वी जुनी ब्रातिस्लावा कशी होती त्याची सुंदर झलक अनुभवायला मिळते. तर ट्रेडिशनल स्लोवाक जेवण जेवून झाल्यानंतर आम्ही ठरवलं डेव्हिन कासलला व्हिजिट करायचं. हा कासल ब्रातिस्लावा सिटीच्या बाहेर आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बस पकडून यावं लागेल. 29 नंबरची बस इकडे येते आणि त्याचं तिकीट 1.2 युरो आहे. ही बस तुम्हाला कासलच्या पायथ्याशी सोडेल. तिथून तुम्हाला जवळपास आय थिंक 18 ते 20 मिनटं चालत जावं लागेल. आम्ही आता त्या कासलकडे चालत चाललो आहोत. बघूया तो कासल किती सुंदर आहे.
डेव्हिन कासल हा थोडा पडिकावस्थेत आहे आणि बाहेरून हा असा दिसतो. दर सोमवारी हा कासल बंद असतो आणि तुम्ही बरोबर ओळखलं, आज सोमवार आहे. तर हा माझ्या मागे जो आहे तो आहे डेव्हिन कासलचा गेट. पण अनफॉर्च्युनेटली हा कासल आज बंद आहे. पण एनिवे आम्ही आमची ट्रिप नाहीतरी इकडेच संपवणार होतो आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ पण इथेच संपवतो आहे. आम्ही गेले 2 दिवस ब्रातिस्लावामध्ये होतो. ब्रातिस्लावा हे खूप शांत आणि सुंदर शहर आहे. वेस्टर्न युरोपच्या कंपॅरिझनमध्ये ते थोडं स्वस्त पण आहे. तुम्ही जर इकडे येणार असाल तर तुम्ही व्हिएना, बर्नो ही शहरही तुमच्यासोबत क्लब करू शकता. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आमचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आम्ही तुम्हाला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जगात भारीच्या.